1947 मधली गोष्ट. डॉक्टर R.H. कुलकर्णी नामक 22 वर्षाच्या तरुणाला महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या चंदगड गावी दवाखान्यात नोकरी मिळाली. दवाखान्यात तुरळक पेशंट्स असायचे. जुलै महिन्यात रात्री तुफान पाऊस पडत होता. RHKचा दरवाजा कोणीतरी जोरजोराने वाजवत होतं. बाहेर 2 गाड्या घोंगडी पांघरलेली, हातात लाठ्या काठ्या घेतलेली 7-8 माणसं उभी होती. काही कळायच्या आतच त्यांना गाडीत ढकलण्यात आलं. सुमारे 1.5 तासात गाडी थांबली. काळा कुट्ट अंधार. लाठीधाऱ्यांनी डॉक्टरांना एका खोलीत ढकललं. खोलीत एक चिमणी मिणमिणत होती. खाटेवर एक तरुण मुलगी, बाजूला एक म्हातारी स्त्री बसली होती. डॉक्टरांना तिचं बाळंतपण करण्यासाठी फरमावण्यात आलं. ती मुलगी म्हणाली, "डॉक्टर, मला जगायचं नाही. माझे पिताजी खूप श्रीमंत जमीनदार आहेत. मुलगी असल्यामुळे मला शाळेत पाठवलं नाही. घरी शिकवायला एक शिक्षक ठेवला. मला या नरकात ढकलून तो पळून गेला. गावाच्या बाहेर या घरात या दाईबरोबर मला गुपचूप ठेवण्यात आलं." त्या मुलीनं एका कन्येला जन्म दिला, पण बाळ रडलं नाही. ती म्हणाली, "मुलगीच आहे ना, मरू दे तिला. माझ्यासारखे भोग नशिबी येतील." कुलकर्णी डॉक्टरांनी आपल्या ज्ञानाचा वापर करून बाळाला रडायला लावले. डॉक्टर बाहेर येताच त्यांना 100 रुपये देण्यात आले. त्या काळी ही रक्कम मोठी होती. आपलं सामान घेण्याच्या मिशानी डॉक्टर खोलीत आले. त्या मुलीच्या हातावर 100ची नोट ठेवत म्हणाले, "अक्का, आपल्या किंवा मुलीच्या जीवाचं बरं वाईट करून घेऊ नको. संधी मिळेल तेव्हा पुण्याच्या नर्सिंग कॉलेजला जा. आपटे नावाच्या माझ्या मित्राला डॉक्टर R.H. कुलकर्णींनी पाठवलंय सांग. ते तुला नक्की मदत करतील. भावाची विनंती समज." नंतर R.H.नी स्त्री प्रसूतीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले. अनेक वर्षांनंतर औरंगाबादला एका कॉन्फरन्सला गेले असता अत्यंत उत्साही आणि तडफदार अशा डॉक्टर चंद्राच्या भाषणांनी खूप प्रभावित झाले. डॉक्टर चंद्राशी बोलत असताना कोणीतरी त्यांना हाक मारली. डॉक्टर R.H. कुलकर्णी असं ऐकताच चंद्रानं चमकून पाहिलं. "सर, तुम्ही कधी चंदगडला होतात?" "हो, पण बरीच वर्ष झाली या गोष्टीला." "तर मग तुम्हाला माझ्या घरी यावंच लागेल." "आई, बघितलंस का कोण आलंय?" चंद्राच्या आईनं डॉक्टरांचे पायच धरले. "तुमच्या सांगण्यावरून मी पुण्याला गेले, स्टाफ नर्स झाले. माझ्या मुलीला मी खूप शिकवलं. तुमचा आदर्श ठेवून स्त्री विशेषज्ञ डॉक्टर बनवलं." "कुठे ती मुलगी?" चंद्रा चटकन पुढे झाली. आता आश्चर्यचकित व्हायची वेळ डॉक्टरांची होती. "चंद्रा, तू मला कसं ओळखलंस?" "तुमच्या नावामुळे. सतत जप चाललेला असतो आईचा. तुमचं नाव रामचंद्र म्हणून हिचं नाव चंद्रा ठेवलं. तुम्हीच आम्हाला जीवदान दिले. चंद्रा गरीब स्त्रियांना निःशुल्क तपासते, तुमचा आदर्श ठेवून." डॉक्टर R.H. कुलकर्णी म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या, सुप्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिसच्या सुधा मूर्तींचे वडील.